महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये सर्वात जास्त उंची कोणाची असेल तर नाना पटोलेंची आहे. बरं, ही उंची आणि आत्ताचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणातही सर्वात जास्त उंची कुणाची झाली असेल, वजन वाढलं असेल, राजकीय वजन, ते नाना पटोले यांचं. गेल्या 10 वर्षापासून काँग्रेस पिछेहाट होत होती. महाराष्ट्रात काँग्रेस संपली की काय अशा प्रकारची परिस्थिती होती. अशोक चव्हाण लोकसभेच्या आधी भाजपमध्ये गेले. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाणांचा मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये प्रभाव होता. एकेकाळी काँग्रेस महाराष्ट्रात राज्य करत होती, पण गेल्या 10 वर्षात मात्र ती पिछाडीवर होती. आत्ता 13 खासदार घेऊन काँग्रेस पुन्हा एकदा विधानसभेची तयारी करते. माझ्यासोबत नाना पटोले आहेत, उंचीने मोठे आहेत आणि राजकारणात उंची वाढलेली आहे. नाना, खरं आधी शुभेच्छा तुम्हाला. एवढ्या सगळ्या म्हणजे अजितदादा पवार, अशोक चव्हाण अशी सगळी मंडळी तिकडे असताना तुम्ही हा विजय मिळाला. पण नाना, मला सांगा का, जेव्हा अशोक चव्हाण गेले तेव्हा असं वाटलं होतं की काँग्रेसला काही फायदा होईल, महाविकास आघाडीला फायदा होईल की तोटा होईल? मूळ प्रश्न आहे की काँग्रेस ही एक चळवळ आहे. काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात अनेक आलेत, अनेक गेलेत, हे चालत राहणार आहे. आपल्या लक्षात असेल की इंदिराजीच्या जेव्हा राजकीय व्यवस्थेतली सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेस तर इंदिराजीला गुंगीगुडिया म्हणून हिणवून त्यावेळेस हे अनेक नेते एकटे इंदिरा गांधीला सोडून गेलेत, पण आखरी काँग्रेस म्हणून इंदिराजी पुन्हा पुढे आली. हा झाला जुना इतिहास. इंदिराजी गेल्यानंतर राजीवजी आलेत. राजीवजी गेल्यानंतर खऱ्या अर्थानं पुढं काँग्रेसच राहणार की नाही राहणार ही परिस्थिती निर्माण झाली. आणि मग सोनियाजी गांधींना हिणवणारे लोक मग आखरी ते सोनियाजींच्या नेतृत्वात काँग्रेसच्या UPAच्या एकदा नाही दोनदा सरकार आल्या. त्यावेळेस मोठे मोठे नेते सोडून गेलेले होते देशभरातले. त्यामुळे हे काँग्रेस ही चळवळ आहे, हे मी अशा अनेक मुद्द्याचा आधार घेऊन या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुद्दा असा मी थांबवतो थोडंसं. प्रदेशाध्यक्ष म्हणून खूप मोठी जबाबदारी असते. एखाद्या राज्याकडे जर कोणी आशेने पाहत असेल हायकमांड, तर ती वेगळी जबाबदारी असते. काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण, मुख्यमंत्र्यांचं माजी मुख्यमंत्र्यांचं पटत नाही, असे सगळे वाद होते आणि त्याच्यामध्ये तुमच्यावर जबाबदारी होती. थोडं कठीण झालं? बघा, माझं तर जन्मच संघर्षात झालेला आहे राजकीय, त्यामुळे मला हे संघर्षाची सवय आहे. राहिलं मला प्रेरणा देणारे आमचे नेते राहुल गांधीजी आहेत, मल्लिकार्जुन खरगेजी आहेत, सोनियाजी गांधी आहेत. त्यामुळे मी प्रामाणिकपणे काँग्रेससाठी काम करतो, काँग्रेस वाढवण्यासाठी काम करतो. विरोध राहणारच आहे, त्याला काही न संपणार आहे. नुसतं काँग्रेसमध्येच असं नाही, सगळ्या पक्षामध्ये तुम्हाला हे सगळे चित्र पाहायला मिळणार आहे, कारण त्यालाच राजकारण म्हणतात. त्यामुळे मला घाबरायचं नाही, कारण की प्रामाणिकपणे जो काम करतो, लोकात जास्त मिक्स होतो, लोकांचे प्रश्न घेऊन लढतो, त्याच्याप्रती लोकांच्या भावना स्वाभाविक तयार होणार आहे. आणि मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारालाच घेऊन काँग्रेस काम करते. सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची प्रथा काँग्रेसमध्ये राहिलेली आहे. त्यामुळे आत्ता परवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला जे यश आलं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त श्रेय कोणाला दिलं जाईल ते राहुल गांधीजीला दिलं गेलं पाहिजे. देशामध्ये भयभीत वातावरण झालं. अनेक लोकांना, अनेक जातीच्या, अनेक धर्माच्या लोकांना वाटायला लागलं की काय होणार, की देशामध्ये तानाशा आली, आता कोण बोलणार. बोललं तर ED लागतं, बोललं तर CBI लागतं, खोटे केसेस टाकून जेलमध्ये टाकलं जातं. अशा व्यवस्थेमध्ये कुठलीही पर्वा न करता राहुल गांधीजींनी जी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली, त्याला भारत जोडो असं नाव दिलं. आणि भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुलजींनी जो संदेश दिला आणि ते योगायोगानं महाराष्ट्रातून गेली यात्रा. दुसरी मणिपूर ते मुंबई यात्रा, ती पण योगायोगानं महाराष्ट्रात आली. आणि याचं एक मोठं वातावरण राज्यामध्ये निर्माण झालं आणि त्याचा परिणाम आहे. भारत जोडो यात्रेचा फायदा झाला? बिलकुल झाला. कसं, मला समजून सांगा कसं झालं? राहुलजींची यात्रा जिथून जिथून केली त्या सगळ्या जागा काँग्रेसने जिंकल्या, महाविकास आघाडीने जिंकल्यात, सगळ्या जागा जिंकल्यात. राहुलजी जिथून गेलेत तिथून मणिपूरहून आलेत, नंदुरबार, धुळे, नाशिक,
हे जे सगळा पट्टा आहे इथून राहुलजी आले, इथं जिंकलो, मुंबईत जिंकलो आपण. तर तिकडून नांदेडपासून निघालो, तर नांदेडपासून ह्या सगळ्या जागा आपण जिंकत आलो. सांगायचं तात्पर्य असं आहे की आखरी त्याचा फायदा झालाच आहे. राहुलजीची यात्रा, भारत जोडो यात्राच्या नंतर कसब्याची निवडणूक असेल, अमरावतीची ग्रॅज्युएट मतदारसंघाची निवडणूक असेल, नागपूरच्या निवडणूक असेल, सगळ्या काँग्रेसने जिंकल्यात महाविकास आघाडी म्हणून. तिकीट वाटप करताना काँग्रेस खूप बॅकफुटवर गेली. हे का करावं लागलं? म्हणजे काय नेमकं? काँग्रेस कधी काळी खूप जागा लढवत होती, आता मात्र खूप शिवसेनेला सोडल्या, राष्ट्रवादीला सोडल्या. बघा, भाजपनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जे तोडलं, शरद पवार साहेबांच्या पक्षाला तोडलं, त्यांचं पूर्ण कुटुंबाच्या कुटुंबात भांडणे लावलीत. काँग्रेसची भूमिका होती की जे काही अडचणीत आले त्यांना सोबत घेऊन चालून त्यांना ताकद द्यायची. आणि त्याच्यामुळे बॅकफूट हा शब्द आपली ताकद कमी होते ना. संजय राऊत म्हणतात कोण मोठा भाऊ नाही, कोण छोटा भाऊ नाही. आम्ही कधीच म्हटलं नाही. पहिले ते म्हणत होते, पण आम्ही कधीच मानलं नाही आणि आताही मानत नाही. पण मूळ प्रश्न असा आहे की आम्ही सगळ्यांना घेऊन चालायचं, ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे बॅकफूट हा शब्द आमच्यासाठी नाही आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालून एकत्रित लढणं हा एका संघटनात्मक व्यवस्थेचा आधार आहे. त्याच्यामुळे मागं पुढं हा विषय नसतो. आज त्यांनी जास्त जागा लढल्यात, उद्या अजून कोणीतरी लढेल. त्याच्यामुळे जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीचा अंदाज घेऊन निवडणुकीला पुढे जायचं असते आणि काँग्रेस पक्ष त्या पद्धतीने पुढे गेला. मला एक प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे. मी अनेक वर्ष राजकारण कव्हर करतोय ना. मला सांगा की भाजप म्हणजे ईडी, मग तुम्ही तर म्हणता की ईडी CBI सगळे ते वापरतं. अर्थशक्ती त्यांच्याकडे जास्त आहे. कार्यकर्त्यांचा जो बूथ वाईज त्यांच्याकडे ताकद आहे ती सुद्धा तुमच्यापेक्षाही जास्त आत्ताच्या परिस्थितीला आहे. अशा परिस्थितीमध्ये जागा निवडून आणण्यासाठी नाना पटोलेंनी काय केलं? आता तुम्ही म्हणालात की संघटनात्मक त्यांच्या जो ताकद आहे, पैशाची ताकद आहे, ED आहे, CBI आहे. आम्हाला ED CBIची काही भीती नाही आहे. मी एक सामान्य व्यक्ती आहे, शेतकरी आहे. दुसरं मावळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्या महाराष्ट्रातल्या शाहू फुले आंबेडकर विचाराला सांभाळणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला महाराष्ट्रात सांभाळणं, हे काम आम्ही करतो. आणि तोच विचार लोकांपर्यंत आम्ही नेऊन पोहोचवला. आणि त्याच्यामुळे त्यांच्याजवळ समजा महाशक्ती असेल, त्यांच्या भाषेमधली महाशक्ती, तरी त्या महाशक्तीला महाराष्ट्राने कसं पराभूत केलं, कारण की हा पराभूत करण्याचं जे कौशल्य जे केलं ते शाहू फुले आंबेडकर विचाराने केलेलं आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी फार काही जादू नाही केली. नाना पटोलेंनी सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीची हात घालून त्याला सोबत घेऊन त्याला हिंमत दिली. जे छत्रपती शिवाजी महाराज करायचे तेच नाना पटोलेंनी केलं. आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला महाराष्ट्र, आमचे नेते राहुल गांधींनी परवा पुण्याला जेव्हा त्यांनी भाषण केलं की मुझे महाराष्ट्र में आने के बाद ये काँग्रेस का महाराष्ट्र, काँग्रेस विचारा का महाराष्ट्र, असं जाहीरपणे सांगितलं. आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या विचाराचा हा म्हणजे काँग्रेसचा विचाराचा महाराष्ट्र, त्याला उभं करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणून आम्हाला विजयाची घोडदौड करता आली. पण एवढे सगळे करताना नाना पटोले आरेरावी करतात असे जेव्हा आरोप होतात तेव्हा नाना पटोले काय विचार करतात? पक्षासाठी करावं लागतं की नाना पटोलेंचा हा स्वभावच आहे? नरेंद्र मोदींच्या तोंडावरून राजीनामा मारणारा नाना पटोले म्हणजे आरेरावी आहे, म्हणजे हेकीखोरपणा आहे की हे करावंच लागतं? मी आता माझी जी स्टाईल आहे, आता नितीन गडकरीला तुम्ही बघता ना, ते तो भाषण तुमच्यासारखे बोलतात नाही, माझ्यापेक्षा पुढे बोलतात. त्याच्यामुळे आमच्या विदर्भातलं एक स्टाईल आहे, आम्ही त्या पद्धतीचं बोलायचं आम्हाला. पण ते आमच्या मनात असं काही नसतं. आमची ती स्टाईल आहे, बोलण्याची पद्धत आहे. विरोधक निर्माण होतात ना, पक्षातही निर्माण होतात. अरे तुमची कंप्लेंटही होते हायकमांडकडे. या खुर्चीवर बसलेल्याचे रोज कंप्लेंट होतं. त्याच्यामुळे राहुल गांधींच्या विरोधातही कंप्लेंट त्या काळात करणारे G23 निर्माण झाले. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी करायची नसतं. जे जबाबदारी मिळालेली आहे पक्ष संघटनेमध्ये ते राहुल गांधीजी करतात, तसं आम्ही करतो. त्यामुळे कोण काय करतो कोणाकडे लक्ष करायचं काम नसतं. एकदम प्रामाणिकपणे पक्ष वाढवणं हाच आमचं काम आहे. आणि पक्षाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवणं, सगळ्यांना सोबत घेऊन चालणं. काही लोकांना त्रास होत असेल तर त्याच्याबद्दल मी फार गांभीर्याने राहावं असं नाही.
तरी त्यांना आम्ही सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो. एक प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हा अजित पवार हे भाजपसोबत गेले तेव्हा काहीतरी गडबड झाली असं असं जाणवलं कधी? एक राजकीय तुम्ही जेव्हा राजकीय प्रवासामध्ये अजित पवारांची एक ताकद आहे. शरद पवारांना त्यांनी सोडलं. अजित पवारांकडे 42 आमदार आहेत. अजित पवारांचा कार्यकर्ता तो करता कनेक्ट आहे. बघा, माझा तर अजूनही विश्वास नाही. प्रत्येक गोष्टीचा जनता ही खरी मालक असतं. व्यक्ती हा काही मालक होऊ शकत नाही, नेता मालक होऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये ज्या लोकांनी जनतेलाच गृहीत पकडून चालत असतील की आम्ही काहीही केलं तरी जनता आमच्याबरोबर राहते, तर 400 पारवाले ते बहुमताचा आकडा पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं आता अलीकडच्या काळामध्ये जे सातबारा घेऊन आणि अमरपट्टा घेऊन वागणारे राजकारणी होते, त्याला जनतेने त्याची जागा दाखवलेली आहे. त्याच्यामुळे कोण किती बलाढ्य आहे, काय आहे, हे जनता दाखवते. आणि काँग्रेस पार्टी आणि आमचे नेते त्या गोष्टीला पवार तर म्हणजे देशाचा मूड काय हे पाहून भाजपसोबत गेले होते असं म्हणतो. त्याचं चुकलं? मी त्यांचं चुकलं की मी कोणाबद्दलचं पर्सनल बोलत नाही, तो माझा स्वभाव नाही. पण आज माझा एक व्हिडिओ व्हायरल होता, सगळ्या चॅनलला दाखवला जात आहे. माझं पाय धुताना चिखल धुताना तो ते मी या वारीमध्ये होतो. संत गजानन महाराजांच्या त्या ठिकाणी वाडेगाव या ठिकाणी त्यांची वारी चाललेली होती. त्यांचं दर्शन घेतलं, चिखलात पाय भरले. तर माझं चिखल दिसते, पण जे ईडीचं चिखल लागलं आहे, जे CBIचं चिखल लागलेलं आहे, जे धुतात अंधारात, ते चिखल दिसतच नाही ना. ते सरकारमध्ये अनेक लोक बसलेली आहेत, ED आणि CBIचं चिखलवाले. कोणाचा हात दाबतात, कोणी चिखल धुतात अंधारामध्ये. भाजपने त्याच्याकडे लक्ष जास्त केलं पाहिजे. पाय धुवायला सांगणं हे चुकीचंच आहे ना. किती मोठं कोणी धुवायला सांग? तुम्हीच पाय धुवून घेतले. नाही, असं म्हणतात आहेत त्या व्हिडिओमध्ये, पण मी धुवायला कोणाला सांगितलं नाही. पाणी काय हर घर में नल उसमें जल असं जे सांगणार ते कुठंच नळ नाही. नळ राहिलं असतं तर मी नळाच्या खाली पाय ठेवले असते. पण पर्यायाने हंडा आणावाच लागला. चिखलात पाय जास्त माखले होते, तर मग त्यांनी परतून पाणी टाकलं, मी धुतले. तर त्याला ही काही कोणाचा अपमान करायची भावना नाही आहे ना. पाणी आणि मी त्याला पाणी आणणं, मी तसंच बसलो गाडीमध्ये. पण त्याच आमच्या कार्यकर्त्यांना वाटलं की चिखलाच्या पाय घेऊन कसं जाणार, पण त्यांनी धावत जाऊन हंडा आणला. व्हिडिओ असेल त्याच्यात ऐकत असेल तर तुम्ही ऐका. मी कुठे चूक करत नाही, कारण की मी कधीच स्वतःला असामान्य समजत नाही. मी साधासुद्धा माणूस आहे, मावळा आहे शिवाजी महाराजांचा, ते वागणारा मी आहे. पण भाजपला इतकी भीती निर्माण झाली की जसं आता प्रियंका नाना पटोलेची भीती निर्माण झाली. त्याला आता हारले तर काय करणार, त्यांना बहाणे तर पाहिजे ना. पण जनतेचे मूळ प्रश्न कुठं गेले? माझं चिखल त्यांना दिसलं, ईडीचं चिखल दिसत नाही. एक दुसरं, चिखलात फसलेला, कर्जात डुबलेला शेतकरी, कर्जाच्या चिखलात फसलेल्या शेतकऱ्याचं दुःख कळत नाही. अजूनही राज्यामध्ये 1,50,000च्या वर शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालं नाही. रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या. हंगाम सुरू झालेले आहेत. सरकारला त्याची काळजी नाही. नीटच्या परीक्षेत काय तरुणांची बर्बादी झाली, पोलीस भरतीमध्ये काय परिस्थिती चाललेली आपण पाहतोय. की ऐन पावसामध्ये सरकारने भरती चालू केली, पोरांचा विरोध सुरू झाला. पहिले काय नाही घेतली भरती. हे सरकार जाणून बुजून जनतेची परीक्षा घेते. आता यांची परीक्षा द्यायची वेळ आलेली आहे, जनता वाट पाहते. विधानसभेमध्ये पण लोकसभेत जे मिळवलं ते विधानसभेला तुम्हाला जमेल? त्याच्यापेक्षा जास्त कसं काय जमेल मला सांगा. त्यांच्याकडे अजूनही ताकद आहे, मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सीलिंग म्हणजे हार्बर लिंक बनवलं, हे सगळे ते प्रमोशन करतात. आता शेतकऱ्यांना त्यांनी 2,000 रुपये वाढवून दिले. ठीक आहे ना, शेतकऱ्यातून किती लुटले ते शेतकऱ्यांना जास्त हिशोब ठेवलेला आहे. हे पैसे कोणाचे हे त्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आता सगळे प्रश्न आता पुढे येतीलच ना. जनतेला बेकूफ किती दिवस बनवणार तुम्ही, त्यांना गुमराह किती करणार. जनता हुशार झालेली आहे. हे महागाई लोकांना कळत आहे की आम्हाला लुटतात कसे, मुठभर लोकांना श्रीमंत कसं करतात, आम्हाला कसं तुकडा टाकला जातो, हे जनतेला कळते आहे. त्याच्यामुळे हे जे सगळे जे दिखावे आहे कर्जरूपी, जनतेचे पैसे कुठे गेले त्याचा हिशोब नाही आहे. आज राज्य आता ह्यामध्ये यांनी 68,000 कोटीचं कर्ज घेतलं. बांधकाम विभागाच्या सगळ्या प्रॉपर्ट्या गहाण ठेवायला निघालेत ते. आणि हे सगळे टेंडर जे आहेत
ते अभाव चाललेले आहेत. विदाऊट सगळं कागदावर चाललेला खेळ आहे. भाजपच्या बगलबच्च्यांना लूट माजवलेली त्या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांना देणाऱ्या डीबीटीच्या माध्यमातून योजना होत्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, गरीब महिलांना साड्या दिल्या. हे सगळे विधानसभेला मुद्दे असतील. अरे ती वास्तविकता लोकांना माहिती आहे, आम्हाला मुद्दा करायचा नाही आहे. लोक साठवून लोकांना माहिती आहे. तुम्ही किती जागा लढवणार? शिवसेना म्हणते आमच्या जास्त जागा आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसला थोडं पाठी खेचायला तयार आहे. नाना पटोले किती अडून राहणार? हे बघा, आमचे लोकसभेला जे कमी एक पाऊल मागे आलं ते तसंच राहणार. आमचं स्पष्टता याच्यामध्ये अशी आहे की खालच्या पातळीवर कार्यकर्ते सगळ्यांना माहीत आहे की आम्हाला ही जागा भेटली पाहिजे. तो म्हणतो आम्हाला जागा भेटली पाहिजे, तर टोटल लावणं सुरू आहे. पण जेव्हा आम्ही प्रमुख लोक बसू महाविकास आघाडी, त्यावेळेस त्याच्यात निर्णय होईल आणि तो जाहीरपणे आम्ही आपल्याला सांगू. त्यामुळे आज कोण किती जागा लढते आहे, काय लढते आहे, चर्चेचा विषय आहे. मीडियामध्ये सध्या आता चर्चेला विषय तोच आहे. तर आम्हाला त्याच्यातली काही चिंता करायची नाही. जेव्हा आम्ही महाविकास आघाडी बसू त्यावेळेस याच्यातले निर्णय घेऊ. एक शेवटचा प्रश्न, नाना पटोले हे जेव्हा विधानसभा लढवतील तर लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला होणार नाही. तोच प्रश्न आहे की तुमच्या जागा कमी होणार नाही उमेदवारी. बघा, आमची स्पर्धा ती नाही आहे. आमची स्पर्धा आहे की महाराष्ट्रातले भ्रष्टाचारी जनविरोधी भाजप प्रणित सरकारला सत्तेच्या बाहेर काढणं हा आमचा मुद्दा आहे. उद्या आम्ही जागा जास्त लढले की त्यांनी लढले हा प्रश्न नाही आहे. भाजप प्रणित सरकारला राज्यातून परास्त करणं हेच आमचं ध्येय आहे आणि जनतेला न्याय देणं हा एक काँग्रेस पक्षाचं ध्येय आहे. त्यामुळे या स्पर्धेत आम्ही नाही. जे होईल त्याला त्यावेळेस निर्णयामध्ये आम्ही सामील होऊ. आम्ही मेरिट सांगू, समजावून सांगू. जे होईल त्याच्यात तुम्हाला, आणि जेव्हा तिघही लोक आम्ही मिळून जाहीर करू ते कोणत्या जागा कोणाला, त्यावेळेस आपल्याला स्पष्टता येईल. जेव्हा महाविकास आघाडीला लीड मिळत होतं महाराष्ट्रातून, तेव्हा पहिला फोन कुणाचा आला? तो राहुल गांधीचा की सोनिया गांधी? मॅडम सोनियाजी मॅडम आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी, राहुलजी, सगळ्यांचे फोन आले. काय म्हटले ते? शाबासकी दिली. काय म्हणणार त्याच्यात? तुम्हाला भेटायला बोलवलं? जाऊन भेटून आलो. काय म्हटले? आनंद व्यक्त केला. विधानसभेची जबाबदारी टाकली आहेच ना, आता चालू झाली प्रक्रिया. 25 तारखेला मीटिंग. विधानसभेला हाच रिझल्ट लागेल की नाही लागेल असं काही वाटतं? थोडंसं याच्यापेक्षा चांगले निकाल लागतील आणि याच्यापेक्षा चांगले निकाल बहुमताचं सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद. नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस. महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये जे यश मिळालं तेच विधानसभेला मिळेल असा विश्वास व्यक्त करतात. मी तेच सांगतो. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील आणि कामेशचा विलास आठवले, न्यूज नेशन, मुंबई.